श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ज्यावेळी अंधार पडतो तेव्हा एकच गोष्ट आपल्याला खूप महत्त्वाची वाटते, प्रकाशाची, उबदारतेची आणि एक ध्यास. जेव्हा जीवनाची वाट धुसर होते तेव्हा आपल्या पायाखाली स्थिर आधार हवा असतो, आणि जेव्हा भक्तीचा रस्ता आपल्याला अनेक अडचणींसोबत भेटतो तेव्हा आपल्याला आवश्यक असतो तो एक दृढ विश्वास, एक सच्चा ध्येय आणि एक अनमोल आशीर्वाद. ही कथा एका अशाच माऊलीची आहे जिने स्वामींना कोणत्याही व्रताची आवश्यकता न मानता फक्त तिच्या कर्माने आणि विश्वासाने देवाची पूजा केली. तिच्या जीवनात आलेल्या संकटांनी तिचं विश्वास आणि धैर्य कुठं पोहोचवले हेच आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आम्ही आमच्या चॅनलवर स्वामींचे दररोज सत्यकथा, प्रेरणा, विचार आणि संदेश देत असतो. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमच्या प्रत्येक व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल, म्हणजे स्वामींचा कोणताही संदेश तुम्ही चुकवू शकणार नाहीत. चला तर आजच्या कथेमध्ये स्वामींनी आपल्याला कुठला संदेश दिलाय ते आपण पाहूया. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण हा व्हिडिओ तुमच्या समोर आला याचा अर्थ स्वामींना तुम्हाला काहीतरी संदेश द्यायचा आहे. स्वामी आपल्याला प्रत्यक्ष भेटू शकत नाही, ते कुठल्या ना कुठल्या माध्यमात आपल्या भक्तांना भेटत असतात, त्यांच्या शंकेचे निरसन करत असतात. त्यामुळे ही कथा तुमच्यासाठीच आहे असे समजून शेवटपर्यंत नक्की ऐका. तुमच्या जी शंका आहे त्याचं समाधान यात नक्कीच तुम्हाला भेटणार, हा माझ्या अनुभवांचा विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशी एक वेळ होती जेव्हा एक छोटेसे घर असलेल्या आईचं जीवन फडफडत होतं. पती बेरोजगार, मुलं शाळेत जात होती आणि सासू जड आजारी होती. जीवन सुख समाधानाने जाऊ शकत नव्हते. पोट भरायचं, घर चालवायचं, मुलांना शिकवायचं, हे सर्व करत असताना ती सासूच्या पायाला तेल लावत, सासरच्या सर्व कार्य करत, कुठेतरी थोडा वेळही स्वतःसाठी घेत नव्हती. स्वामी समर्थांची पूजा ती करत नसे, आरती म्हणत नसे, पण एक गोष्ट ती ठरवली होती, मी देवतेचं रूप माझ्या कर्तव्यात पाहते. सकाळी 5 वाजता उठून तिने आपल्या कुटुंबांसाठी जेवण तयार केले, मुलांना शाळेत पाठवले आणि सासूच्या आजारावर तिचं उपचार केले. त्याचवेळी ती स्वामींना प्रार्थना करत होती, हे स्वामी, कधीही तुमच्या कृपेची आवश्यकता आहे, पण कृपया मला या संसारात मदत करा. एक दिवस ती बाई मंदिरात झाडू मारत होती. तिच्या मनात एक विचार घोंगावत होता, तुमचं काम करण्यासाठी मी जे काही करणार आहे ते माझ्या कुटुंबियासाठी आणि समाजासाठी. घरात कधी काही चुकत नव्हतं, कधी तांदूळ कमी पडत, कधी तेल कमी पडत, पण तिच्या हातातून एक हसूही कधी गायब होत नसे. मी शरणागती घेत नाही, कधीच माझ्या कुटुंबाला मदत मागू देणार नाही, असं ठरवले होते तिने. तिच्या धैर्याने आणि कष्टांनी ती आपला कुटुंब आनंदी ठेवले. एक दिवस गावातल्या गल्लीत एक वृद्ध माणूस येऊन ती आईला सांगतो, तू आपल्या कुटुंबियासाठी काही करू शकतेस. तुझी सेवाभावामुळे मी आज तुझ्या घरात आलो आणि स्वामींचा आशीर्वाद तुझ्या हातात आहे. तिचं लक्ष एका गोष्टीवर होतं, तुमचा आशीर्वाद कधी मिळेल. तिने ठरवलं, घरातील प्रत्येक मुलासाठी ती सर्व काम करून त्यांना आनंद देईल. ही गोष्ट पुढे जाऊन मोठं रूप घेत होती. वृद्ध माणसाच्या शब्दाने ती आई घिपली. गावात कुणी तिची पूजा करायचं सांगितलं, कुणी मंदिराच्या कामात मदत करण्याची विनंती केली, पण ती नेहमीच म्हणायची, मी तुमच्या प्रथांना अनुसरून करू इच्छित नाही, पण मी माझ्या कुटुंबियांसाठी करत आहे. त्या दिवशीच ती आई घरात असताना एक अनपेक्षित संधी तिच्या जीवनात येते. गल्लीत एक साधूबाबा उभे होते, जे एका मोठ्या मठाचे सदस्य होते. तो तिला मदत करण्याची विनंती करतो, तुम्ही जर आमच्या आश्रमात मदतीसाठी येऊ शकत असाल. ती म्हणते नम्रपणे, माझ्या देवतेचं रूप ह्या घरात आहे, मी घराच्या कामासाठी इथेच राहणार आहे. तिने ठरवलं की तिला या प्रसंगी मठाच्या कामासाठी योगदान न देण्याचं, कारण तिने जीवनभर त्या मार्गाने सेवा केली होती. तिच्या मनाने ठरवले, स्वामींना भाकरी फेकली आणि ती हसली. त्यावेळी तिच्या पतीने तिला घरी लहानसा तडका दिला.
तुम्ही रोज काम करत असताना स्वामीचं नाव घेत असता, तुम्हाला त्याचा आशीर्वाद काही आला आहे का? तिचं उत्तर हेच होतं, मी स्वामींच्या पादुकांच्या ठिकाणी काहीही ठरवलेलं नाही, कारण त्यांचा आशीर्वाद एकटीच्या धैर्याने मिळतो. त्याच रात्री एक अनपेक्षित ठिकाणी तिने असा निर्णय घेतला. तिच्या कुटुंबियासाठी तिने आधीच मठाचा आधार घेतला होता आणि स्वतः कुटुंबियाच्या सेवेतील आध्यात्मिक धर्म पाळले. पुढील काही महिन्यात तिचं जीवन एका चांगली दिशा घेत होते, पण साक्षात स्वामींचं कष्ट करण्याच्या मार्गावरून ती अजूनही परिपूर्ण होत नव्हती. तिचं जीवन स्वामीच्या कृपेने काही महिन्यात एकदम बदलले. घरातील सर्व सदस्य खुशाल झाले. पती एक चांगली नोकरी मिळाली, मुलगाला चांगले शिक्षण मिळाले आणि सासूला आराम मिळालं. पण अजूनही ती आई नेहमीच चमत्कारिक विचार करत होती, हे सर्व काय होतंय? त्याच वेळी एक दिवस संध्याकाळी देवाच्या मूर्तीसमोर उभी होती आणि आपल्या मनातील विचार मांडत होती. ती बोलत होती, हे स्वामी, तुझ्या कृपेने माझं जीवन बदललं. मी ज्या कष्टाने तुला आराध्य केलं त्याचं प्रतिफळ मला मिळालं, परंतु हे सर्व काही एक क्षणी का घडत आहे? त्या क्षणी तिने एक वृद्ध स्त्रीला पाहिलं. ती तिथून जात होती, जी तिथून येऊन देवतेस प्रसन्न करायला आणि तिच्या सेवा करण्यास व्यस्त होती. ती वृद्ध स्त्री तिच्याशी बोलली आणि म्हणाली, तुम्ही एका जीवनात एक गोष्ट शिकली आहे की कधीही स्वामींच्या कृपेचा अनुभव घेतो तेव्हा तुम्ही ताजेतवाने होतात. तुम्ही त्याच्या कृपेचा प्रत्यक्ष प्रतिनिधी बनता. तिचं मन उडालं, हे स्वामी, तुमचा आशीर्वाद म्हणजे काय असतं? त्या क्षणी तिला एक खोल अनुभूती झाली. तिच्या मनात एक आवाज ऐकू आलं, स्वामीचा आशीर्वाद ही तुमची सेवा आहे, तुमचं प्रयत्न आहे, तुमचा विश्वास आहे. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवाल तेव्हा सर्व काही योग्य मार्गावर जाईल. त्याच वेळी तिच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची जीवनशैली सुधारली होती. घरातली समृद्धी आणि आर्थिक स्थिरता होती. पण त्या आईला अजूनही विश्वास नव्हता. ती अजूनही आपल्या कामातच असलेली कर्तव्य हीच देवतेच्या आशीर्वादाची किल्ली मानत होती. हे स्वामींचा आशीर्वाद आहे, पण तिने त्यांना हे सांगितलं, तुमच्या सेवा आणि भक्तीची प्रेरणा आपल्याला दिवसेंदिवस मिळत राहील. तिच्या जीवनातील सर्व बदलांनंतरही ती अजूनही संतुष्ट होऊन मठात येऊन स्वामींच्या चरणी भक्तिपूर्वक उभी राहत होती. दिवसांचे चक्र सतत चालू होते, परंतु एक दिवसात तिच्या मनामध्ये एक विचार घुमला, स्वामींच्या चरणी खूप वेळा उभी राहिली आहे, पण अजून एक गोष्ट केली नाही. माझ्या जीवनात त्यांचा प्रत्यक्ष आशीर्वाद दिसावा. आशा आणि विश्वासाच्या धाग्याने तिचं मन पिघळलेलं होतं. ती स्वामींच्या पूजा करण्याच्या पूर्वीचे कर्म ओळखू लागली. तिच्या धैर्यामुळे तिचं मन ताजं आणि शांत होऊ लागलं. तिने ठरवलं की आज स्वामींच्या आशीर्वादाने काम करत राहील आणि देवतेच्या दर्शनाने तिचं जीवन पूरक होतं. मठाच्या दारात एक साधू आला. त्याने तिला पंढरपूरच्या धर्तीवर एका अनोख्या उत्सवाची सूचना दिली. त्या उत्सवाचा गंध इतर ठिकाणी फडफडत होती आणि ती आई स्वामीच्या आशीर्वादाने त्यांच्याशी विचारात गडली. हे स्वामी, मी अजूनही या कर्माला माझ्या घरात लहानपणापासून कसे लागू करावं हे शोधत आहे. तिच्या मुलांनी तिला सांगितलं, तुमच्या चरणांमध्ये असलेली भक्तीचं तुमचं आशीर्वाद आहे. तिच्या मनाने नवा संकल्प केला. ती दिवसभरच्या कामांमध्ये छोट्या छोट्या गोष्टी करीत स्वामींच्या मार्गदर्शनाच्या छायेत ठेवीत होती आणि म्हणून तिच्या प्रत्येक गोष्टीला तिच्या स्वामीचं शाश्वत हात दिसत होतं. तिच्या घरात प्रवेश करत असताना तिच्यासमोर स्वामींचं चित्र छान आणि सुंदर असं बसलेलं होतं. तिने हात जोडले आणि तिच्या घरात नवे आशेचा आणि नवीन विश्वासाचं चंचलता दिसू लागली. जेव्हा जीवनात अनेक संकटे येतात तेव्हा आपल्या विश्वासाची धारणा हवी असते. ती आई आपल्या आयुष्यात जेव्हा भीती आणि संकटांची झळ सहन करत होती तेव्हा तिने धीराने आणि विश्वासाने स्वामींच्या मार्गावर विश्वास ठेवला. त्याला नकार देण्याची इच्छाशक्ती कमी झाली, पण विश्वास वाढला. अशा संकटाच्या काळात ती पुन्हा एकदा स्वामींच्या चरणी गेलेल्या ती बोलली, हे स्वामी, माझ्या जीवनातील सर्व संकटांना तुझ्या मार्गदर्शनाने मी पार करणार आहे. एक दिवस ती एक फार मोठ्या संकटात सापडली. जेव्हा एका महत्वाचा कागद गहाळ झाला. त्या कागदामुळे तिच्या कुटुंबियासाठी एक मोठा धोका होऊ शकत होता. ती संतापली, पण नंतर लक्षात घेतले की हे स्वामी तुमच्या मार्गदर्शनाने केलंय, त्यावर विश्वास ठेवून मी पुढे जाईन.
त्याच क्षणी कागद मिळाला आणि सर्व कुटुंबांना त्यांच्या बाबतीत कळालं. मग ते सुखी झाले. त्यानंतर ती आई स्वामींच्या आशीर्वादावर आणि विश्वासावर आणि धैर्यावर तिला वाटू लागला. तिच्या सर्व संघर्षाची एकता अखेर समोर आलेली होती. ती एकटक स्वामीच्या पूजेची सेवा करत होती आणि पुन्हा एकदा तिचं आयुष्य सामर्थ्य, विश्वास आणि कृपाशी जडलेलं होतं. त्या दिवशी तिच्या मनाने अखेरचा संकल्प केला, मी अजून एक तप शुद्धतेच्या मार्गावर जाऊन सर्व कष्ट करत राहीन आणि स्वामींच्या आशीर्वादाने कधीच कमी पडू देणार नाहीत. जीवनात आलेल्या प्रत्येक गोष्टीला ती स्वामींच्या आशीर्वादाचा एक स्थिर आधार मानत होती. त्यांच्या कृपेने, तिच्या कुटुंबाने आणि तिने मिळवलेल्या आशीर्वादांनी तिचं जीवन घडवलेले होतं. ती एक भक्त होऊन स्वामीच्या आशीर्वादाच्या मार्गावर तिला निश्चित आस्था आणि शांती मिळाली होती. स्वामीच्या कृपेची गोडी अजूनही तिच्या हृदयात गजर करत होती. त्याच आशीर्वादाच्या छायेत तिचं जीवन एक नवा ध्येय, विश्वास घेऊन स्थिर व स्थायी अडचणांमधून बाहेर निघालं होतं. ह्या भक्तिमय प्रवासाचा शेवट असा होतो की स्वामीच्या सेवेत केलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक अश्रू हेच खरं समर्पण आहे. नवस न करता, स्वप्न न पाहता, फक्त निस्सीम विश्वास ठेवून जो आपल्या संघर्षातही जय जय स्वामी समर्थ म्हणतो, त्याच्यावर स्वामी आपली कृपा बरसवतात. शेवटी फक्त एकच शिल्लक राहतं, मनातलं समाधान आणि हृदयात वसलेले श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.